जिलाधिकारी कार्यालय के सामने आज बड़ी संख्या में अरविंदो रियल्टी इंफ्रास्ट्रक्चर प्राइवेट लिमिटेड के प्रकल्पग्रस्तों ने अपनी मांगों को लेकर धरना आंदोलन किया और इनके आंदोलन को भाजपा की ओर से अपना समर्थन दर्शाया गया और धरना आंदोलन में भाजपा के अनेक पदाधिकारी भी मौजूद थे। तो आइए जानते हैं इस आंदोलन को लेकर आंदोलनकारियों के साथ भाजपा के पदाधिकारियों ने क्या कहा। अरबिंदो रियल्टी इंफ्रास्ट्रक्चर प्राइवेट लिमिटेड की ओर से प्रकल्पग्रस्तों ने धरना आंदोलन किया। यह आंदोलन जिलाधिकारी कार्यालय के सामने किया गया। इस आंदोलन के दौरान जमीन का दर निश्चित कर भू संपादन करने का समय निर्धारित किया जाए, जमीन का दर 50 लाख प्रति एकड़ दिया जाए, डागा माइंस में अधिग्रहित जमीन को मुआवजा बढ़ाकर और नौकरी दी जाए, पुनर्वसन की जगह निश्चित कर बेलोरा इस गांव का पुनर्वसन जल्द से जल्द किया जाए। इन आदि मांगों का समावेश रहा। इस आंदोलन के दौरान भाजपा महानगर अध्यक्ष सुभाष कासन गुट्टुवार, भाजपा नेता प्रकाश देवतले और भाजपा युवा नेता रघुवीर अहिर इनकी मौजूदगी रही। इस दौरान आंदोलनकर्ता जमकर नारेबाजी कर रहे थे। तो आइए सुनते हैं आंदोलन के दौरान भाजपा नेता प्रकाश देवतले ने क्या कहा। जिल्हाधिकारी कार्यालय समोर भद्रावती तालुक्यातील कर्नाटक एमटा व अरबिंदो या दोन कोल माइन्सच्या माध्यमातून जे कोळसा उत्खनन सुरू आहे मोठ्या प्रमाणात आणि त्या दोन्ही आस्थापनाच्या माध्यमातून या ठिकाणी जे आमचे शेतकरी बांधव आहे त्यांच्या जमिनी जे आहे घेऊन या उद्योगांनी जे आहे आपलं त्या ठिकाणी व्यवसाय सुरू केलेला आहे आणि मोठ्या प्रमाणात उत्खनन त्या ठिकाणी सुरू आहे। हा उत्खनन काही 1-2 वर्षाचा नाही आहे। मागील जवळजवळ 10 वर्षापासून या भद्रावती तालुक्यातील जे काही खनिज संपत्ती आहे ते काढण्याचं काम या कर्नाटक एमटा आणि अरबिंदो या प्रायव्हेट उद्योग समूहांनी सुरू केलेलं आहे। आणि आमची मागणी एवढीच आहे की ज्यावेळेस तुम्ही या उद्योगाकरिता हा कोळसा उत्खनन करत आहे त्यावेळेस तेथील जे शेतकरी आहे त्यांच्या सुद्धा काही मागण्या असतात आणि त्यांच्या जमिनी तुम्ही कमी भावामध्ये त्या ठिकाणी घेऊन जे आहे त्या ठिकाणी त्यांच्यावर अन्याय सुरू आहे आणि म्हणून तिथल्या युवकांना रोजगार मिळाला पाहिजे, शेतकऱ्यांना वाजिब भाव मिळाला पाहिजे त्यांच्या जमिनीचा। त्याकरिता हा आजचा जो आहे या ठिकाणी धरणे आंदोलन या ठिकाणी आयोजित केलेला आहे। प्रशासनाला या धरणे आंदोलनाच्या माध्यमातून जे आहे जाग यायला पाहिजे तशा प्रकारचं निवेदन सुद्धा आदरणीय आमचे महानगराचे अध्यक्ष आदरणीय सुभाष भाऊ कासन गुट्टुवार यांच्या नेतृत्वात आम्ही तसं निवेदन सुद्धा माननीय जिल्हाधिकाऱ्यांना देणार आहे। सोबतच आमच्या अनेक मागण्या आहे की एचपीसी कमिटी जे हाय पॉवर कमिटीने डिसाईड केलेलं आहे संपूर्ण राज्यामध्ये अशा प्रकारचे जे उद्योग सुरू आहे त्यांना जे आहे ही जे उद्योग समूह आहे हे मिनिमम वेजेस देतात आहे, परंतु कोल इंडिया असो किंवा प्रायव्हेट जे कोल काढणारे आहे त्यांच्यासाठी एक कमिटी तयार झालेली आहे आणि त्या कमिटीमध्ये जे ठरलेलं आहे ती हाय पॉवर कमिटीची जी मागणी आहे त्याच्यामध्ये जे दिलेलं आहे त्यांच्या जीआर मध्ये त्याप्रमाणे जे आहे सर्व तिथल्या युवकांना न्याय मिळाला पाहिजे। सोबतच त्यांना जे तिथे काम करत आहे त्यांना त्या प्रकारे पगार मिळाला पाहिजे ही आमची आजच्या धरणे आंदोलनाच्या माध्यमातून मागणी आहे। आम्हाला तुम्हाला एवढंच विनंती करायची आहे की तुमच्या चॅनेलच्या माध्यमातून या त्यांच्या प्रशासनाला जाग यायला पाहिजे, आमच्या जिल्ह्याच्या प्रशासनालाही आणि जे आस्थापना आहे तिथले अरबिंदो आणि कर्नाटक एमटा याला सुद्धा जे आहे या माध्यमातून लवकरात लवकर याच्यावर तोडगा काढून जे आहे इथं आलेले सर्व शेतकरी बांधव आणि आमचे युवक जे मित्र आहेत तिथे काम करतात आहे त्यांना न्याय मिळाला पाहिजे याकरता आमचा प्रयत्न राहणार आहे। इस समय आंदोलनकर्ता ने भी अपनी प्रतिक्रिया दी। माझे नाव प्रदीप शंकरराव महाकुलकर, सरपंच ग्रामपंचायत पानवडाळा तथा अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश सरपंच संघटना भद्रावती तालुका। आमच्या पानवडाळा, टाकळी, जेना, बेलोरा, डोंगरगाव, खडी, कांसा, शिरपूर या परिसरामध्ये अरबिंदो रियल्टी इंफ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड या नावाने कोळसा खदान हा प्रोजेक्ट नव्याने आलेला आहे। गेल्या 4 वर्षापासून स्थानिक प्रशासन, कंपनी प्रशासनाकडे आम्ही अनेक मागण्यांची निवेदने दिली, परंतु स्थानिक प्रशासन किंवा कंपनी प्रशासनाकडून अजूनपर्यंत आमच्या मागण्यांची दखल घेण्यात आली नाही। राज्य सरकारचे पहिले पुनर्वसन नंतर खनन असे धोरण असताना सुद्धा
राज्य शासनाने कंपनीला खनन करण्याची स्थानिक प्रशासनाने कशी परवानगी दिली आणि खनन सुरू आहे। अजूनपर्यंत जमिनीचे दर सुद्धा ठरविण्यात आलेले नाही आणि ठरल्याप्रमाणे जमिनीचे भूसंपादन सुद्धा होत नाही आहे। त्यामुळे जमिनीला किमान 50 लाख रुपये प्रति एकर दर मिळावा, प्रकल्पग्रस्तांना नोकरीमध्ये सामावून घेण्यात यावं, प्रकल्पाच्या शेजारील गावातील युवकांना सुद्धा कंपनीमध्ये नोकरीमध्ये सामावून घेण्यात यावं, बेलोरा गावाचे पुनर्वसन करण्यात यावे। तसेच जो किलोनी ते बेलोरा रोड होता तो इजिमा रस्ता होता, पंतप्रधान सडक योजनेमधून झालेला रस्ता होता, तो सुद्धा कंपनीने कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता रस्ता वळतीकरण केलेले आहे। त्यांच्यावर सुद्धा त्या परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्यावर सुद्धा फौजदारी कार्यवाही व्हावी अशी आमची या उद्देशाने मागणी आहे। तसेच अधिग्रहणाचा दर निश्चित करून अधिग्रहणाचा कालावधी सुद्धा निश्चित करण्यात यावा व विहित कालावधीमध्ये पूर्ण भूसंपादन करण्यात यावे अशी आमची शेतकऱ्यांची आणि ग्रामवासियांची मागणी आहे। CTV के लिए प्रतिनिधि वैभव रुयारकर की रिपोर्ट।